2026 तुळ राशीसाठी पैसा, करिअर, प्रेम, संघर्ष, यश, धोके, साडेसाती. नक्की आपल्या वाट्याला काय? संपूर्ण वार्षिक राशी भविष्य. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आणि आज मी तुम्हाला 2026 वर्षाचं तुळ राशीचं भविष्य सांगणार आहे. हे जे राशीचं भविष्य आहे हे लग्न राशी आणि चंद्र राशी यांच्याशी संबंधित आहे. मेषपासून मीनपर्यंतच्या सर्व मंडळींना 2026च्या या राशी भविष्यामध्ये मी शुभेच्छा देते. नवीन वर्षाचे शुभचिंतन करते आणि हे नवीन वर्ष आपणा सर्वांना यश, सुख, समृद्धी, संपत्ती, आरोग्य आणि ऐश्वर, लेकराबाळांनी संयुक्त, मंगल कार्याने संयुक्त अशा पद्धतीने जावं अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते. आणि आपण पाहूया आता तुळ राशीसाठी 2026 वर्ष कसे जाणार ते. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुळ अर्थातच आपला स्वामी शुक्र आहे. तुळेचं जे चिन्ह आहे हे तराजू आहे. तराजू हा संतुलन दाखवतो. तुळ राशीच्या मंडळींच्या जीवनामध्ये, वागण्यामध्ये आणि स्वभावामध्ये समतोलपणा आणि न्यायप्रियता असते. त्यामुळे शांत आणि न्यायप्रिय स्वभावामुळे तुम्ही समाजामध्ये लोकप्रिय होता. 10 लोकांमधून जरी तुळ राशीचा व्यक्ती, स्त्री पुरुष कोणीतरी चालला तरी 10 लोकांमध्ये तो व्यक्ती उठून दिसतो, आकर्षक दिसतो, सुसंस्कृत दिसतो, सभ्य दिसतो. स्वतः एकट्यानं काम करण्यापेक्षा सर्वांना घेऊन काम करण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो. परंतु मग कधीकधी फार गोंधळून जातो. यामुळे निर्णय घेण्यामध्ये विलंब. या समतोल साधण्याच्या प्रयत्नांमुळे तुम्ही विलंब करता, बाकी काहीही कारण नाही. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 2026 वर्ष तुमच्या भागीदारी आणि सामाजिक जीवनासाठी उत्तम असून हे प्रगती आणि सुख घेऊन येणारे वर्ष आहे. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीमध्ये जानेवारीपासून एप्रिलपर्यंत तुमच्या समतोल स्वभावामुळे व्यावसायिक संबंध जे आहेत ते तुमचे मजबूत होतील. तुम्हाला नवीन करार करायचे असतील, प्रॉपर्टी घ्यायची असेल, कामधंद्यांसाठी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर हा काळ उत्तम आहे. मे ते ऑगस्टचा काळ भागीदारीतल्या व्यवसायात मोठे यश मिळवून देणारा असेल. वकील, कलाकार, डिझायनर यांच्यासाठी देखील हा काळ अत्यंत फायदेशीर आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा न्यायप्रिय दृष्टिकोन तुम्हाला आदर मिळवून देणार आहे. आणि सप्टेंबर ते डिसेंबर या कालखंडामध्ये करिअरमध्ये मोठी स्थिरता, नवनवीन सामाजिक ओळख आणि परदेशी कंपन्यांशी तुमचे संबंध जोडले जाऊ शकतात. परदेशात तुमचे संपर्क वाढले देखील जाऊ शकतात. अर्थातच हे सगळं चांगलं असल्यामुळे आर्थिक आवक देखील चांगली राहणार आहे. व्यवसायातून आणि भागीदारीतून आपल्याला चांगला नफा मिळणार आहे. कलेशी संबंधित वस्तू किंवा सौंदर्य प्रसाधनांवर तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि तुमच्या सुसंस्कृत स्वभावामुळे सामाजिक कार्यावर आणि आरामदायक वस्तूंवर देखील आपला खर्च हा वाढणार आहे. आता प्रेमसंबंधाच्या बाबतीत म्हणाल तर मुळातच आपल्या राशीचा स्वामी हा शुक्र असल्यामुळे हे वर्ष अत्यंत उत्तम आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंद, सुसंवाद हा उत्तम राहणार आहे. अविवाहितांच्या विवाहासाठी हे वर्ष उत्तम ठरणार आहे. ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये टोकाचे तणाव होते ते आता कमी होऊन जातील. नात्यांमध्ये देखील शांतता आणि समजूतदारपणा वाढणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवणे, ट्रिपला जाणे, कुटुंबावर खर्च करणे आणि सामाजिक जीवनामध्ये तुमचा सहभाग वाढणार आहे. घरामध्ये एखाद्या मंगल कार्य घडण्याची देखील यावेळी शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष चांगलं राहील. मी नेहमी म्हणते की शांतता टिकून ठेवण्यासाठी मानसिक आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. किडनी किंवा कमरेखालच्या काही तक्रारी राहू शकतात. काही समस्या असतात. मूळ व्याधीसारख्या या आपल्याला वर्षभरामध्ये देखील अशा समस्या जाणवू शकतात. अर्थातच उष्ण पदार्थ खाणं वगैरे कमी करायला हवं. दर शुक्रवारी तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करा. कोणत्याही मंदिरामध्ये जा, तिला वेणी आणि गरजा हा अर्पण करा. गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र अधूनमधून परिधान करा आणि दानही करत जा. तर माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.